दिल्ली पोलिसांसारखं का वागताय सर तुम्ही? मी म्हणतो आता तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? कोणत्या डिपार्टमेंटचे? डिपार्टमेंट विचारलं. पोलीस स्टेशन कोणतं आहे तुमचं? डेजिग्नेशन काय तुमची? तुम्ही नाही सांगणार मी कोणाला भेटणार कोणाला, मी ठरवणार ते. तुम्हाला आज मी पहिल्यांदा बघतोय सर इथं. तुम्ही नाही ठरवणार आहात कोण येते. लोक मला भेटायला येतात. प्लीज तुम्ही बाहेर जा सर तुम्ही बाहेर जा. आय डोंट वॉन्ट यू इनसाइड माय हाऊस. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आणि त्यांच्या घराबाहेर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांमधला वादाचा हा व्हिडिओ. जंतर मंतरवरील विजयानंतर अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगरमधील घरी परतले. त्यांना भेटण्यासाठी सध्या लोकांची रीघ लागली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको वाळूज परिसरात शुक्रवारी अभिजित दिपके आणि बंदोबस्तावरच्या पोलीस अधिकाऱ्यामध्ये वाद झाला. भेटण्यासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना पोलीस उद्धट वागणूक देतात असा आरोप करत दिपके संतप्त झाले. याचवरून त्यांचा एका PSIशी वाद झाला आणि त्यांनी थेट या अधिकाऱ्याला घराबाहेरच काढलं. होऊ द्या त्यांचं अरे तो त्यांचाच आहे. नाही एक मिनिट ते त्यांचंच आहे. प्रॉब्लेम काय? माझं मी म्हणतोय ना तुम्ही सिक्युरिटी मध्ये नाही माझ्या. पण मी म्हणतो आता मग प्रॉब्लेम काय सर? दिल्ली पोलिसांसारखं करू नका. नाही 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 दिल्ली पोलिसांसारखं का वागताय सर तुम्ही? मी म्हणतो आता तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? CP साहेबांना मी बोलतो तुम्हाला काय त्रास आहे? मी आज बोललोय आजपर्यंत काही प्रॉब्लेम नाही झाला कोणत्याच पोलिसांनी. आणि मी आज तुम्हाला पहिल्यांदा बघतोय. कोणत्या डिपार्टमेंटचे तुम्ही? एक मिनिट कोणत्या डिपार्टमेंटचे? डिपार्टमेंट विचारलं. पोलीस स्टेशन कोणतं आहे तुमचं? डेजिग्नेशन काय तुमची? PSI. नाव तुमचं? नाव लिहून घे संदीप. नाव लिहून घे. तुम्ही नाही सांगणार मी कोणाला भेटणार कोणाला, मी ठरवणार ते. लोक मला भेटायला येते आणि मी ज्यांना आज बोलतो ते येते. तुम्ही कोणी ठरवणार आहे? तुम्हाला आज मी पहिल्यांदा बघतोय सर इथं. त्याला तुम्हाला मी पहिल्यांदा भेटतोय. तुम्ही नाही ठरवणार आहात कोण येते. लोक मला भेटायला येतात. प्लीज तुम्ही बाहेर जा सर तुम्ही बाहेर जा. आय डोंट वॉन्ट यू इनसाइड माय हाऊस. तुम्ही बाहेर जा. आणि असं चालणार नाही. मला जे लोक भेटायला येतात त्यांना असं बोललेलं मला आवडणार नाही. प्लीज ते आपले सर कुठे दुसरे? ठीक आहे बोलायची पद्धत झाली. बोलायची पद्धत काय झाली? लोक मला भेटायला येतात आणि तुम्ही त्यांना असे बाहेर काढताय. तुम्ही कोण नाही ठरवणार माझ्या घरात कोण येतंय कोण नाही? आम्ही कॅमेऱ्यावर कोणत्याच पोलिसांनी मला इथं त्रास नाही दिलाय. तुम्ही आज पहिल्यांदा आले. मॉर्निंग डिस्ट्रिक्ट सर यहाँ पर एक PSI वालू के आए हुए हैं. कुछ सुरेश नाम है उनका. ही इज वेरी रूड सर. हेलो अभी मेरे से कुछ लोग मिलने आए हुए थे. वो गेट के अंदर आए, वो उनको बोल रहे बाहर निकलो, जबकि मैं कह रहा हूँ कि उनको अंदर रहने दो. एंड इज बीइंग एक्सट्रीमली रूड. वो कह रहे नहीं सबको बाहर निकालो. तो मैंने बोला आप कौन होते डिसाइड करने वाले? मैं डिसाइड करूँगा ना मेरे से कौन मिलेगा कौन नहीं. तो फिर वो बोल रहे कि गेट खोलो सबको एक साथ आने दो. फिर मतलब ये क्या डिलिबरेटली कर रहे हैं क्या वो? ये क्या बिहेवियर होता है सर? मतलब मैंने उनको बोला भी कि आज तक मैंने आपको देखा नहीं है, आप पहले दिन ही आ रहे हो और इतने बदतमीजी से बात कर रहे हो. आई डोंट वॉन्ट हिम सर. उनको मुझे वो यहाँ पर चाहिए नहीं. उनको यहाँ से हटा दीजिए. जंतर मंतरवरील आंदोलनानंतर आणि राष्ट्रीय बैठकीनंतर अभिजित दिपके यांना भेटण्यासाठी देशभरातून लोकांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी होते. सुरक्षेच्या दृष्टीने तिथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी भेटण्यासाठी येणाऱ्यांची कसून चौकशी करतायत. या चौकशीवरून पोलीस आणि दिपके यांच्यात वाद पेटल्याचं सांगितलं जातंय. भेटण्यासाठी येणाऱ्यांना पोलीस अत्यंत चुकीची आणि उद्धट वागणूक देतात. मी कुणाला भेटायचे आणि कुणाला नाही हे मी ठरवणार. पोलिसांनी ते सांगण्याची गरज नाही. तुम्ही बाहेर जा असं ठणकावत दिपके यांनी या अधिकाऱ्याला घराबाहेर काढलंय. त्यानंतर अभिजित दिपके यांनी पोलीस आयुक्तांकडे आणखी एक गंभीर आरोप केलाय. यामध्ये CIDने कॉक्रोच पार्टीवर लक्ष ठेवण्यासाठी हिट स्प्रे व्हॉट्सअप ग्रुप तयार केल्याचा आरोप दिपके यांनी केलाय. अभिजित दिपके आणि पोलिसांमधील या वादाची चर्चा रंगलेली असतानाच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांशी अभिजित दिपकेचं असं वागणं योग्य आहे का, अशाही प्रतिक्रिया आता उमटत आहेत. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. संभाजीनगरहून अमेय पाठक, लोकमत.com.